शर्टावाला होता सोनू सिंग, त्याला मी पकडलं. तो जेव्हा आम्ही त्याच्याकडे धावत गेलो त्यावेळेस तो आम्हाला दगडाने मारत होता. तर आम्ही त्याला तसेच त्याच्या दगडाचा प्रत्युत्तर देत त्याला तसाच आपल्या गाडीमध्ये आणि त्याच्यावर जॅकचा हल्ला करून त्याला तसा घायल करून त्याचं मुंडकं दाबून धरलं शेवटपर्यंत, त्याला सोडलंच नाही. आणि मग बाकीचे ग्रामस्थ आले आणि ग्रामस्थांनी त्याला चांगला स्कोप दिला आणि मग त्याला आम्ही बांधून टाकलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. सकाळी मी साधारणतः 8 वाजता माझ्या वाटलं गावातून कामावर इथं नेचरकुंद जायला निघालो तर मला माझ्या मावस भावाचा फोन आला. आधी चौगुले म्हणून मावस भाऊ फाट्याचा, त्याचा मला फोन आला. तर तो म्हटला की MS-17 AJ 3075 गाडी ही आळेफाट कोलारवरून चोरली गेलेली आहे आणि ती आळेफाट या ठिकाणी बघितलेली आहे, ती त्या साईडला आलेली आहे, तुला दिसले सांग. तर मी त्याला म्हटलं की मी कामावर चालू, मला दिसले सांगतो, नाही तर मी सांगू शकत नाही. तर मी या ठिकाणी दूध गाडीला हात करून आलो. ती गाडी इथे थांबली आणि मी तिथून गाडी बघितली का तीच गाडी म्हणून मी थोडं पुढे गेलो. मावस भावाला माझा फोन केला आणि मी तिथे SP पेट्रोल पंपवर त्याची मोटरसायकल घेऊन परत या ठिकाणी आलो. तर ती गाडी कन्फर्म केली मावस भावाकडून आणि त्या गाडीची सर्वप्रथम मी चावी काढली आणि ते त्या टेबलवरती नाश्ता करत होती. तर मी त्या टेबलवरती गेलो आणि त्यांना थोडंफार बोललो आणि म्हटलं आमची गाडी, आमच्या गाडीच्या तुम्ही चोर आहेत म्हटलं. तर ते टपाटप सगळे उठले आणि गाडीकडे पळाले. त्यांनी मला धक्काबुक्की करत गाडीकडे आणलं आणि सुरा दाखवला व दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी सगळं आमचे गणेश दादा असतील, विशाल दादा असतील यांनी सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना 2 जण एका जागेला जागीच पकडलं. 1 जण 5 जण धरणाकडे पळाली. त्यातील 1 जण गाळात अडकून पडला तर त्याला तरुणांनी वरती आणलं. बाकीचे 4 तिथून गायब झाले व पिस्तुलाने देशी कट्टा होता त्याने आमच्या मुलांना घाबरवलं. त्यामुळे आमची मुलं माघारी आली आणि नंतर ओतूर पोलीस स्टेशन इथं सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि योग्य पद्धतीने प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. माझी या निमित्तानं पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, वरिष्ठ अधिकारी असतील, SP साहेब असतील, ज्यांनी खरंतर या घटनेची दखल घेतली, अशा अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. DSP साहेबांशी पण माझं त्या ठिकाणी बोलणं झालंय, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती असेल की आमच्या कोळवाडी गावातील असेल, आलमे गावातील असेल, ज्या तरुणांनी या गोष्टी सगळं सहकार्य केलं, एवढी मोठी टोळी पकडून दिली, असे काही जे होतकरू तरुण आहे यांना जर तुम्ही तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर सहभागी करून घेतलं तर हा फार मोठा सन्मान असेल. मला असं वाटतं या गोष्टीचा गृहमंत्र्यांनी असेल, पोलीस डिपार्टमेंटने असेल, गृह खात्याने असेल, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आमचा विघ्नेश सारखा एक सहकारी आज त्यांनी जे धैर्य दाखवलं, आमचं दत्ता असेल, गणेश असेल, ही सगळीच मंडळी, आमचा बबलू असेल, या सगळ्या मंडळींनी जे धैर्य दाखवले, ही जी कामगिरी आहे, आम्हाला पोलीस डिपार्टमेंटच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की पोलीस खात्यातल्या ज्या हयातीत खरं तर अशी कामगिरी बजावताना खरं तर ते म्हणजे आम्हाला पण अभिमान वाटला की असे खरं तर एवढे मोठे दरोडेखोर पकडले जाणं खरं तर शक्य नसतं. कारण ज्या ज्या दरोडेखोरांची नावं आता समोर येतात त्यांचे अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे, म्हणजे आता ते कदाचित सुटू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण अनेक राज्याचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेत. ठीक आहे, सगळ्या गोष्टी होतील, कायदेशीर बाबी होतील, परंतु माझ्या या निमित्तानं मनापासून जी विनंती राहील, सगळ्या लोकप्रतिनिधींनी याबाबत खरं तर आवाज उठवा, विनंती करावी गृह खात्याला की आमचे जे असे जे होतकरू तरुण आहे ज्यांनी धैर्य दाखवलं आणि ज्यांची खरोखर समाजाला गरज आहे, ज्यांची खरोखर पोलीस खात्याला गरज आहे, अशा तरुणांना जर पोलीस खात्यात जर तुम्ही सेवेत जर घेतलं, त्यांना जर पोलीस खात्यात जर नोकरी दिली, याच्यासारखा दुसरा अभिमान कुठला नसेल. शिवजन्मभूमीकडून आमच्या सगळ्या मावळ्यांकडून हीच मनापासून अपेक्षा असेल. कोळवाडी, आलमे, जे ग्रामस्थ, जे तरुण यांना प्रथम संरक्षण द्या. पुढे भविष्यात यांना कुठला धोका नको. याच्या माध्यमातून DSP साहेब, LCBचे आदरणीय शेलार साहेब असतील आणि ओतूर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी, जुन्नरचे दत्तात्रय गुड साहेब असतील आणि ओतूर पोलीस स्टेशनचे गोराडे व त्यांचे सगळे टीम, सगळे सहकारी आदरणीय जाधव साहेब असतील, यांनी जे खरंतर जी कामगिरी दाखवली, या ग्रामस्थांना जे सहकार्य केलं, याबाबत खरंतर मी सगळ्या डिपार्टमेंटचे पण त्या ठिकाणी धन्यवाद देतो. परंतु डिपार्टमेंटने असे जर होतकरू तरुणांना पोलीस खात्यात जर घेतलं तर नक्कीच या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे अभिमान राहील. मी पुनश्च एकदा शिवजन्मभूमीच्या वतीने आमच्या कोळवाडी ग्रामस्थांना, इथे आमच्या तरुण सहकाऱ्यांना, आलमे गावातील सगळ्या ग्रामस्थांना आणि तरुणांना मनापासून सलाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला की ह्या घटनेतून सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. कोळवाडी ग्रामस्थ जसे एकत्र आले आणि यांची कायमच एकजूट आहे, कोण कुठल्या राजकीय पक्षाचा, कोण कुठल्या विचाराचा, याच्यापेक्षा अशा प्रसंग आल्यावर सगळ्यांनी एकत्र यायचं असतं, हे फार महत्वाचं आहे. जुन्नर तालुक्यात अशा अनेक घटना होत असतात. असे कोण चोर आले, दरोडेखोर आले, जर आपण एकत्र आलो तर काय होऊ शकतं हे कोळवाडी गावाने दाखवून दिले, आलमे गावाने दाखवून दिले. कारण एवढे मोठे हत्यारं घेऊन हे सगळे चोर त्या ठिकाणी होते
परंतु सगळ्या तरुणांनी धाडस दाखवलं आणि आपण पाहतोय की ते जे गुन्हेगार ज्यांना अनेक वर्ष पोलीस त्या ठिकाणी शोधतात अशा चोरांना खरं तर या गावाने पकडून दिले. माझं इतर तरुणांना पण या ठिकाणी ही विनंती असेल की आपण हा खरं तर बोध घेतला पाहिजे, यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की अशा प्रसंगाला सगळ्यांनी एकत्र यावं. मी पुण्याच्या एकदा कोळवाडी ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मौजे कोळवाडी येथे काल सकाळी जो प्रकार या ठिकाणी घडला त्या प्रकाराची संपूर्ण जुन्नर तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा या ठिकाणी झालेली आणि या ठिकाणी ज्या युवकांनी जे काय आपलं योगदान दाखवलेले धाडस दाखवलेले त्या युवकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासाठी नारायणगाव येथील सन्माननीय सुरजजी वाघे साहेब तरुणांचे एक स्फूर्तीस्थान आज या ठिकाणी आले. त्यांनी आलेल्या कालच्या या कामगिरीबद्दल सर्व तरुणांचं अतिशय भरभरून असं कौतुक केलं आणि मी पोलीस खात्याला विनंती केली की अशा तरुणांना भविष्यात जर आपल्या सेवेमध्ये जर संधी दिली तर निश्चितपणाने हे अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य होईल अशा प्रकारचं विनंती त्याला केलेली आहे. आणि आज ते या ठिकाणी आले. कोळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व युवकाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अंतर्गतपासून स्वागत करतो. धन्यवाद. या कोळवाडी ग्रामस्थांनी जे धाडस दाखवले, आलमे ग्रामस्थांनी जे धाडस दाखवले, माझी पुण्याच्या एकदा पोलीस खात्याला विनंती राहील की मागाशी जशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली, परंतु यासोबत ह्या ग्रामस्थांना जर 5 लाख रुपये जर इनाम दिला तर नक्कीच यांचं कौतुक करायचं आहे ते नक्कीच त्या इनामामध्ये होईल. कारण अशा तरुणांना किंवा अशा गावाला जर तुम्ही पुरस्कार दिले, कुठं इनाम दिला तर नक्कीच इतरांना पण त्या ठिकाणी या गोष्टीची प्रेरणा मिळत असते. म्हणून पोलीस खात्याने अशा ग्रामस्थांचा, अशा गावाचा विचार करावा आणि ह्या गावाला 5 लाख रुपयाचं इनाम द्यावा अशी आमची मनापासून विनंती.